गाईज, तर उद्या आहे आयुष्काचा बड्डे. आणि आयुष्का दरवर्षी ने मागच्या वर्षीपासून हायलाइट्स करायला स्टार्ट केले. प्रथा आहे ती बड्डेच्या आधी प्रथा समजून घ्या तुम्ही थोडं. मागच्या वेळेस गोल्डन होते, यावेळेस यावेळेस चेरी रेड केलंय. तर बघा तुम्हाला आवडला का आयुष्काचा केसांचा हेअर कलर? बघू ना थोडंसं मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट तिचा हेअर कलर. 1 मिनिट. हां, अरे थांब ना. ए आयुष्का. हां, तर असा केला आहे आयुष्काने हेअर कलर. छान केलेत कलर. बस. हां, दिसलं आता, छान दिसत आहे. आता तिचा पुढचा प्लॅनिंग तिचा आहे कुठेतरी जाण्याचा. कुठे जाणार आहे ते तुम्हाला तिथे मी कुठेतरी आता जाणार आहे. तर मी कोणाकडे जाणार आहे हे तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्की दिसणारच. नो बेटा नो. तर मी आता चालली आहे, सांगायचं का, चंचूकडे. आणि तिकडचा पुढचा सरप्राईज आहे. चंचूकडे म्हणजेच संस्कृतीकडे चालले आहे मी. तिच्याकडे मी नेल्स करणार. नंतर पुढे कुठे जाणार आहे हे मोठं सरप्राईज आहे की त्याच्यानंतर कुठे जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करा. आणि आयुष्का सोबत आता तुम्ही फिरणार आहात पुढे, कारण मी घरी आहे, ती चालली आहे. तर चला आता आपण जाऊया. रेडी झाले तर मी आता जाते चंचूकडे. तर मग तिच्यासाठी मी खास आता गुलाबजाम आणि खरवस घेऊन चालले. तर चला आता मी केली आहे उबेर बुक. उबेरची वाट बघते. पण ग्रँडपाची रिॲक्शन घेऊया माझ्या हायलाईट्सवर. त्यांनी अजून बघितले नाही आहे मी हेअर कलर केला आहे. त्यात आपण ग्रँडपाची रिॲक्शन घेऊ. इकडे या ना. इधर आओ. ये देखो ना. क्या? अहो केस बघा ना. केस? अरे हा, भारी बनवले. आवडले का? मस्त आहे. चला ग्रँडपाला तर आवडले हायलाइट्स. तर चलो हम जाते हैं. काय? हां, फणस. तर आता आपण आजीची रिॲक्शन बघूया. बघू ती काय रिव्ह्यू देते मला हायलाइट्सवर माझ्या. आजी कम हिअर. तुला हायलाइट्स आवडलेत का? की हेअर कलर केलेले आवडले का? आवडले, सुंदर, छान, खूप आवडले का? ग्रँडफादर ग्रँडफादर आवडले का? हे बघा ना. आता मी चंचूकडे चालले. मार्ग दाखवला, मंदिर मार्ग. असं नाही दाखवायचं कधी पण. चला उबेर आली आहे. लेट्स गो. मी आता चंचूकडे पोचले. हॅलो, हाय. खूप दिवसांनी भेटलोय आम्ही. असं समज 6 महिन्यांनी भेटलो आपण. मागच्याच नेल्स करायला आली तेव्हाच तर भेटलो होतो आपण. हो, तेव्हाच भेटलो होतो. तेच. त्यानंतर आजच भेटतोय. आणि पुढे कुठे जाणार आहे ते बघू, सांगू नंतर. येस, कुठे जाणार आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघू. आता आम्ही जरा कामं करून आलो परत. लॅपटॉप वगैरे ठेवून. मम्मान त्यांनी दिली होती का ग? केळवणला. ही साक्षी मासी आणि मयूर मामा इथेच राहिली ती. आता आमच्या नेल आर्टिस्ट आता सेटअप करतील सगळं इकडे. हो, आणि मग नेल्स करायला बसू. आता आम्ही नेल्स करायला बसून. आधी मॅडम गुलाबजाम खाणार. हो, आयुष्काने गुलाबजाम आणि ताईने पाठवले, बहिणीने माझ्या. हां, तिच्या बहिणीने पाठवलेत. वा, घरी बनवले. हां, मला खूप आवडतात. कालच बनवले होते आणि मम्माने. ताईने खरवस पण पाठवली आहे. आज आलो होतं खरवस. वा, आता चंचू मासी खाणार. कसे झालं? एक नंबर. आणि गुलाबजाम तुला काय ना घेते. मस्त मस्त. मागच्या जेव्हा केले तेव्हा साक्षी मासी होती ना. तेव्हा लग्न नको झालं. आता नेल्स लावून झालेत. हा कोणता बेस कोट लावते ना. हा, ती आता बेस कोट लावते.
आता बेस कोट लावून झाला आहे. तर आता काहीतरी आम्ही ट्रेंडिंग नेल्स ट्राय करतोय. आता आमचे नेल्स करून झालेत. चंचूने असे खूपच छान नेल्स केलेत माझे. हे बघा मस्त वाटतंय. खूप छान वाटत आहेत. आता आमचं सगळं नेल्स वगैरे झालेत. आम्ही आता निघालोय. आता आम्ही जातोय. कोणाकडे जातोय आपण? गेस करा कुठे जायचं. गेस करो बघ. हिंदी मिक्स झाली बघ माझ्यामध्ये. तुम्ही गेस करा आम्ही कोणाकडे जातोय. तर आता आम्ही रिक्षामधून उतरलो आहे. तर आता आम्ही जातोय साक्षी मासीच्या सासरी. तिने आम्हाला जेवायला बोलवलं आहे. तर आज आहे नॉनव्हेज स्पेशल. तर बघू साक्षी मासीने काय काय बनवलं तर ते आम्हाला माहिती नाही. ताईचे जे सासू आहेत म्हणजे आत्या आहेत मनीषा आत्या, त्या स्वयंपाक खूप सुंदर बनवतात नॉनव्हेज. साक्षीताई पण शिकते त्यांच्याकडनं. पण ते आपलं त्यांची थोडंसं स्पेशालिटी बिगनर आहे. हां बिगनर आहे. तर आता आपण जाऊया साक्षी मासीकडे. तिच्या लग्नाला तर काय नव्हती पण तिच्या सासरी जाते मी आता. चला आता आम्ही आलोय साक्षी मासीकडे. साक्षी मासीच्या सासरी. अगं निघालो. तर आता साक्षी मासी जेवण गरम करते. फिश केले आज तिने म्हणजे नाही आजीने केले. आत्या आजीने केलेत फिश. शिक नेक्स्ट टाइम तू बनव. मग तू कोणता कलर केला का हायलाइटचा? माझा गोल्डन आहे. गोल्डन कलर स्ट्रीप टाकल्यास ना. पण ना कलर केल्याने केसांचं एक वेगळंच खायला लागली खरं. चंचू शिकते ट्राय मी. कर. खा बघ कसं लागतंय. मस्त. आता सुरमई आणि तांदळाची भाकरी आहे. ही तुला खाता येईल ना? ही ती याची वाली आहे. हा कव्हर करून कवर. खायची. हा मला कोळंबी. ग्रेव्हीच दिलं तरी चालेल. नाही दोघं टेस्ट करतो. असं हे नको करू. हे टायगर प्रॉन्स असतील ना. हा हे असे मोठे होते ते त्यांनी कट केले. ते हा. आपण घाबरून म्हणून. ते तर मला पप्पा बोले चंचलला डायरेक्ट रस्सा दे म्हणे. सांगू पण नको काय काय नाही. कारण त्याची टेस्ट जास्त चांगली होती. साक्षी मासी स्पेशल आहे आज सोलकढी. आयु घे. मस्त आहे एक नंबर. जमली. खूप छान फर्स्ट टाइम जमली. कारण मी नाही कधी आपलं कधी मस्त झालं. साक्षी मासीचा रूम मस्तच केलंय ग सगळं. आवडला. छानच आहे. आज साक्षीताई होम टूर देते मयुष्काला. आम्ही पहिल्यांदाच झाली मी. फर्स्ट टाइम आले. असा बेडरूम आहे. मस्त आहे छान आहे. इकडे असं washroom. इकडे आतमध्येच वॉशरूम आहे का? हॅलो. तर मी पुढचं काही शूट केलं नाही कारण मला घरी येण्यासाठी खूप लेट झाला होता. आय गेस 11:30 झाले होते रात्रीचे. सो मी पुढे काही शूट केलं नाही. मध्ये पाऊससुद्धा सुरू झाला होता. तर मला संस्कृतीने घरी सोडलं. इवन मी साक्षी मासीकडे फर्स्ट टाईम गेले होते आणि तिने काय स्पेशल रेसिपी बनवली हे तुम्ही व्लॉगमध्ये तर नक्कीच बघितलं असणार. हे तुम्हाला प्रश्न पडला असणार की मम्मा नाही व्लॉगमध्ये, कारण तिथे फक्त मी एकटीच गेली होती. तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. मी काय एवढं प्रो नाही आहे यूट्यूब व्लॉगिंग अँड ऑलमध्ये. तर मम्मा करू शकते ते. मी थोडंसं तिचं बघून शिकते. तर तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्लॉगपासून तुम्हाला मम्मा दिसणारच आहेत. तोपर्यंत बाय बाय.